डॉक्टर पॉल यांना विनंती करतो। त्याचबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय शरदजी पावळे सर या तिघही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपले आद्य पत्रकार आदरणीय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि पुष्पहार अर्पण करावं। महिला असे सगळेजण यांचं झालं ना। पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करतो। आणि आपल्याला कल्पना आहे किंवा पूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता फार मोठा फरक आहे। आता प्राध्यापकांनी सगळ्या गोष्टी पूर्वीपासून सांगितलेल्या आहेत किंवा पूर्वी दर्पणकारांनी त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाज जागृती असेल आणि स्वातंत्र्यासाठी पण जागृती असेल, ह्या सगळ्या गोष्टीसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला आणि तो संघर्ष आत्ताच्या संघर्षापेक्षा फार वेगळा होता। त्यांनी तुम्ही आता सगळे अँगल सांगितले, त्यावेळेस ते वर्तमानपत्र चालवताना एकही जाहिरात घ्यायची नाही, फक्त संपादकीय। आता पूर्ण 360 अँगल अगदी बदललेला आहे आणि बरेच वेळा आपण पाहतो जुनी पत्रकारिता आताच्या पत्रकारितेमध्ये तंत्र आणि बाकी हे काय अगदी बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला आहे, तो आज आपण सगळ्या गोष्टी अनुभवतोय। सर्वप्रथम मला अभिनंदन करायचं खरं तर आपलं संपूर्ण रोगी प्रशासन असेल किंवा आपल्या हॉस्पिटलचं प्रशासन असेल की सर आम्ही पत्रकारिता करत असताना संपूर्ण समाजासाठी करत असतो, पण बरेच वेळा समाजच आमच्या पाठीशी नसतो। पण अशा वेळेस आज पत्रकार दिनी आपण जाणीवपूर्वक आठवण ठेवली, त्या ठिकाणी बोलवलं आणि आमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुद्दाम आपण डिक्लेरेशन केलं। मागच्या वेळेस पण आपण जावं लागलं ही तर खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे। अशा वेळेस आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्त आरोग्याविषयी अवेअरनेस करण्यासंदर्भातला तुम्ही काही उपक्रम या ठिकाणी घेतला। आमच्याही मनामध्ये काय आरोग्याविषयीच्या ज्या काही शंका कुशंका होतात, खरं तर पत्रकार स्थापना दिनाच्या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून देशमुख सरांनी मी डॉक्टर मयूर तायडे, कन्सल्टंट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ञ, इथं आपल्याकडे रुबीरोग क्लिनिक इथे पूर्णवेळ कार्यरत आहे। पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण डेफिनेटली लोकशाहीचा एक चौथा पाया जे आहे त्याला म्हणतात तो आपण आहात, तो स्तंभ आहात, त्याच्यामुळे डेफिनेटली आपला रिस्पेक्ट आणि आपल्या कामाची हे आम्हाला नेहमीच आहे। आपल्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य हे आपण नेहमीच करत असतात। त्यात महत्वाचं एक कार्डियक जे आहे, हृदयाचं जे आहे ते आपल्याकडून आम्हाला अशी अपेक्षा आहे की आता शिरूरमध्ये कुठेही आपल्याकडे हृदयरोगसाठी मी इथे 24 तास स्वतः अवेलेबल आहे, आपल्याकडे कॅथलॅब अवेलेबल आहे। आता कार्डिओलॉजीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टाइम हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे। जे म्हणजे आता आंतरराष्ट्रीय मानकानुसार म्हणजे इंटरनॅशनल गाईडलाईननुसार असं म्हटलं जाते की ST इलेव्हेशन मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे मेजर हार्ट अटॅक आहे त्याच्यामध्ये आपण 90 मिनिटाच्या आतमध्ये म्हणजे पेशंट पोहोचलाय डुअर टू बलून टाइम, म्हणजे पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याच्या तो डुअर टाइम पकडतो आणि बलून टाइम म्हणजे आपला स्टेंट आतमध्ये जाईपर्यंत हा टाइम 90 मिनिटापेक्षा कमी झाला। जर हा 90 मिनिटापेक्षा कमी असेल तर पेशंटची जीव वाचण्याची चान्सेस हे 50 ते 70% वाढून जातात, म्हणजे ऑलमोस्ट डबल होऊन जातात। तर आपल्याकडून आता आम्ही हे जिथं बघतोय ते सगळं की पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलला जातात, तिथे त्यांची प्राथमिक ते म्हणजे ट्राय करतात, मग तिथून थोडासा पेशंट अजून सिरियस होतो, मग शेवटी तो आमच्याकडे येतो। आमच्याकडे येईपर्यंत हा 90 मिनिटाचा विंडो बऱ्याच वेळा गेलेला असतो। मग अशा याच्यामध्ये आम्ही ट्राय करतो, पण डेफिनेटली कधी कधी आम्हाला यश मिळत नाही। जर हेच आपल्या टाइमली पेशंट आपल्याकडे जर पोहोचला तर डेफिनेटली आम्ही हृदय म्हणजे हार्ट अटॅक पासून वाचवण्याचं जे कार्य आहे ते अजून सक्षमरित्या पार करू शकतो। कारण हृदयरोगामध्ये टाइम तो मग खूप लॉंग टाइम राहील, त्याला रिकवर व्हायला कमी 2, 3, 4 वर्ष दम लागणे हे ते ह्या त्रास होत राहील। त्यामुळे जर आपण जनजागृती अशी करू शकलात किंवा आपल्याकडे टाइमली आपण जर पोहोचला तर ॲज विदिन 90 मिनिट्स मी तुम्हाला सांगतो माझा टाइम तो उन्होंने किया है। और अभी जो भी PSC में कोई भी क्रिटिकल स्टेमी का पेशेंट है आर बीन फॉरवर्डेड, फिर भी अभी तक मैक्सिमम लोगों को माहिती नहीं। इवन वी गॉट ए MOU डन विद द सिविल हॉस्पिटल आइलैंडनगर। क्यों? बॉर्डर एरिया अपना क्या है, विद इन 50 किलोमीटर विसिनिटी में जो भी आएगा वी कैन सर्व इरेस्पेक्टिव ऑफ द डिस्टेंस। सो ये आपके माध्यम से ये ठीक से मास तक जाएगा तो अच्छा। एक आजार आहे, पारंपरिक सर्व शस्त्रक्रिया आम्ही इथे करतो आणि मागील 2 वर्षापासून इथे कार्यरत आहे। तर आता या इथून पुढच्या या नवीन वर्षाचा आमचा संकल्प आहे की ज्या काही नवीन देखील अद्ययावत तंत्रज्ञान जे आलेलं आहे ते देखील आम्ही चालू करतो आहोत, तेव्हा केलेलं आहे। ज्याच्यामध्ये आता लेझर प्रणालीद्वारे शस्त्रक्रिया असतील, अद्ययावत एंडोस्कोपीच्या शस्त्रक्रिया असतील आणि लॅप्रोस्कोपीच्या ज्या नवीन काही तंत्रज्ञान आलेलं आहे ते आता चालू करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत।
माझं नाव व्यंकटेश दत्तात्रय सोनकवडे. मी इथं ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत आहे. मी MS डिग्री हे म्हणजे एज्युकेशन झालेलं आहे माझं. त्याच्यानंतर मी जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप केलेली आहे. सो माझं स्पेशलायझेशन जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये. आपल्याकडे आपण आता एक रिसेंटली 107 इयर्स ओल्ड आजीबाईंचा आपल्याला खूप फ्रॅक्चर होतं, त्यांचं पण ऑपरेशन केलं. आता समाजामध्ये असं भावना असते की वय झालंय आता होणार नाही, सक्सेस होणार नाही. जसं आहे तसंच राहू द्या, मग बघूया टाइमच किती राहिलाय. पण असं नसतं. जेव्हा पेन होतं पेशंटला तेव्हा शरीराच्या प्रत्येक ऑर्गन मध्ये त्याचा इफेक्ट होतो. सो फ्रॅक्चर झाल्यानंतर ते जर आपल्याला पेन कंट्रोल नाही करता, पेन कंट्रोल करण्यासाठी मेन असतं ऑपरेशन. म्हणजे फ्रॅक्चरच्या